गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते पार पडलाय। यावेळी विशेष उपस्थिती मंत्री प्रकाश आंबेडकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, राज्यमंत्री वित्त नियोजन, कृषी व पुनर्वसन, विधी व न्याय कामगार तथा सहपालकमंत्री गडचिरोली श्रीमंत बोर्डीकर, मेघना साकोरे, राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य। प्रमुख उपस्थितीत माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम या मंचावर उपस्थित होते। अहेरी येथील एसबी महाविद्यालयाच्या मागील पटांगणात भव्य कार्यक्रम आयोजन करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा अधिकारी अविशांत पंडा, पोलीस अधीक्षक निलोत्पल, आमदार मिलिंद नरोटे, गडचिरोली माजी खासदार अशोक नेते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व मान्यवर उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री काय म्हणाले ऐका। संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। भगवान बिरसा मुंडा, मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि आपल्या जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वालजी, माजी मंत्री आणि विधिमंडळातील आमचे सहकारी डॉक्टर आत्राम आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गडचिरोलीमध्ये आम्ही जे काही कार्यक्रम आज केलेले आहेत हे सगळे कार्यक्रम आरोग्य सेवेला समर्पित अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत। आज इथे येण्याच्या पूर्वी आम्ही सिरोंचाला गेलो होतो आणि सिरोंचामध्ये एक फार मोठ्या आरोग्य संकुलाचं भूमिपूजन आम्ही केलं। या आरोग्य संकुलामध्ये एक 350 बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे। त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज होत आहे, त्या ठिकाणी नर्सिंग कॉलेज होत आहे आणि त्या ठिकाणी 1ली पासून 12वी पर्यंतची एक सीबीएसई शाळा देखील होते। हे हॉस्पिटल याकरता महत्वाचं आहे की आज आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी सगळ्यात प्रथितयश हॉस्पिटल मानली जातात त्यातलं 1 नंबरचं हॉस्पिटल म्हणजे पुण्याचं रुबी हॉल क्लिनिक आहे। आज रुबी हॉल क्लिनिक मध्ये देशातलंच नाही तर जगातल्या वेगवेगळ्या राज्यातनं देखील पेशंट येतात आणि आरोग्य सेवा प्राप्त करतात। आणि आपल्याला मला सांगताना आनंद होतो की त्याच रुबी हॉल क्लिनिकने आपल्या या सिरोंचामध्ये 350 बेडेड हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं भूमिपूजन आम्ही आज केलंय। म्हणजे जागतिक स्तराच्या सगळ्या व्यवस्था ज्याच्याकरता आतापर्यंत आपल्याला मुंबई, पुणे किंवा हैदराबादला जावं लागायचं अशा सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट आता सिरोंचामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे। अशा प्रकारचे हॉस्पिटल आपण तयार केलंय आणि त्यासोबत मेडिकल कॉलेज होत आहे, त्यासोबत नर्सिंग कॉलेज होत आहे। नर्सिंग कॉलेज याकरता महत्वाचं आहे, आज देशामध्ये नर्सेसची मागणी मोठ्या प्रमाणात आहे। आमच्या ग्रामीण भागातल्या ज्या आमच्या मुली आहेत या मुलींनी जर नर्सेसचं ट्रेनिंग घेतलं, त्या ठिकाणी डिग्री घेतली तर अतिशय चांगल्या प्रकारची नोकरी आणि रोजगार हा त्यांना प्राप्त होऊ शकतो। त्यामुळे एकीकडे आरोग्य सेवा ही चांगली होणार आहे आणि दुसरीकडे एक चांगली संधी देखील या ठिकाणी मिळणार आहे। आणि बाबांनी जे सांगितलं की आपल्या स्थानिकांनाच तिथे संधी मिळाली पाहिजे, निश्चितपणे तशाच पद्धतीचं काम हे त्या ठिकाणी आपण करणार आहोत। आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय उच्च कोटीची आरोग्य सेवा ही तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण गडचिरोली जिल्ह्यात आणलेलं आहे। दुसरं आज महत्वाचं उद्घाटन हे आपल्या अहेरीच्या महिला व बाल रुग्णालयाचं आहे। खरं म्हणजे हे काम यापूर्वीच व्हायला हवं होतं,
2010 साली याची घोषणा झाली होती, परंतु काय कारणाने ते होऊ शकलं नाही. जेव्हा मी मागच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री झालो तेव्हा 2016 साली या ठिकाणी आपण याचं प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर 2018 साली आपण त्याला संपूर्ण निधी उपलब्ध करून देऊ त्याचा वर्कआउट दिला आणि ते काम सुरू केलं. मध्यंतरी कोविडमुळे काही काळ ते काम रखडलं होतं, पण आज मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी हे काम पूर्ण झालेलं आहे आणि आपल्यापैकी कोणी जाऊन पाहू शकतं. एखाद्या खासगी इस्पितळाला लाजवेल अशा प्रकारचं हे महिला आणि बाल हॉस्पिटल या ठिकाणी आपल्या अहेरीमध्ये तयार झालंय. सर्व प्रकारच्या स्त्री रोगांकरता, प्रसूती करता, बालकांना त्या ठिकाणी जर काही आजार असेल तर NICU ही व्यवस्था त्या ठिकाणी आहे. सगळ्या प्रकारची आधुनिक व्यवस्था म्हणजे महिला आणि मुलांचं आरोग्य, कुपोषित बालकांचं आरोग्य, या सगळ्या गोष्टींकरता एक अत्यंत महत्वाची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. आणि निश्चितपणे मला असं वाटतं की या एका व्यवस्थेमुळे केवळ अहेरी नाही तर आसपासचे जेवढे तालुके आहेत या सगळ्या तालुक्यांना याचा एक मोठा लाभ हा या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून मी जिल्हा प्रशासनाचं या निमित्ताने अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आमचे राजे अमरीशराव आहेत, त्या काळामध्ये आपले आमदार होते, त्यांचं अभिनंदन करतो. आमचे महाराज या ठिकाणी आज आमदार आहेत, ते मध्यंतरी मंत्री होते, त्यांनी प्रयत्न केला, त्यांचे मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि एक चांगली सोय आज आपल्याकडे ही उपलब्ध झाली याबद्दल खरोखर मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आज यासोबत देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत आरोग्याची सेवा पोहोचली पाहिजे याकरता आयुष्यमान आरोग्य मंदिराची संकल्पना मांडली. प्रत्येक तालुक्यामध्ये अगदी शेवटच्या माणसापर्यंत ही आरोग्य सेवा देण्याकरता आयुष्यमान आरोग्य मंदिर हे आपलं एक महत्वाचं युनिट या ठिकाणी तयार करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि आज आपल्याला कल्पना आहे, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, धानोरा, कुरखेडा, कुर्ची, सिरोंचा या सगळीकडे आपण या ठिकाणी हे आयुष्यमान आरोग्य मंदिराचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन केलेलं आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये आजचा दिवस हा एक आमूलचूल परिवर्तन करणारा अशा प्रकारचा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा लोकांना मिळणार आहे. एक अजून गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे की आता आपण आपली जी महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे या योजनेचा नुकताच विस्तार केला. मागच्या काळात आपण हा निर्णय केला होता की रेशन कार्डाची वगैरे अट काढून सगळ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा उपचार हा मोफत द्यायचा. आणि त्याची सुरुवात आपण केली. त्यामध्ये 1300 आजारांवर मोफत उपचार आपण देत होतो. 4 दिवसापूर्वी आपण निर्णय केला आता 1300 आजार नाही तर 2400 आजारांकरता आता 5 लाखापर्यंत मोफत उपचार हा आपण त्या ठिकाणी देणार आहोत. आणि अनेक वेळा प्रश्न असा पडतो की मोफत उपचाराची व्यवस्था झाली पण हॉस्पिटलच नसेल तर मोफत उपचार घ्यायचा कुठे. आपण सरकारी हॉस्पिटल सोबत खासगी हॉस्पिटलमध्ये देखील ही योजना लागू केली आहे. आता मला सांगताना आनंद वाटतो की जे आपण सिरोंचाला 350 बेडे हे अतिशय सुंदर रुपी हॉलचं हॉस्पिटल तयार करतोय. या हॉस्पिटलला आपण महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्र्यांची आयुष्यमान भारत योजना लागू करणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्या सगळ्या पेशंटला मोफत त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था मिळेल आणि त्यातनं
अतिशय जागतिक दर्जाची आरोग्य सेवा ही आपल्याला आपल्या गडचिरोलीमध्ये प्राप्त करून घेता येईल हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय। मगाशी आपण बघितलं कोठी बाबरागड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचं आपण लोकार्पण केलेलं आहे। जवळपास 17 गावं त्या ठिकाणी आपण जोडलेली आहेत। जाराबंडी ताडगाव येथील प्राथमिक आरोग्य पथकाचं आपण त्या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे आणि या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे हे व्यवस्था त्या निश्चितपणे आपण उपलब्ध केल्या आहेत। मगाशी आमचे आशिषजी म्हणाले ही गोष्ट खरी आहे की या गडचिरोली जिल्ह्याचं चित्र बदलण्याचा प्रयत्न सातत्याने आम्ही करतो। मी गेले 5-7-8 वर्ष सातत्याने सांगतोय की गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा म्हणून अनेक वर्ष ओळखला जातो आणि महाराष्ट्रामध्ये पूर्वीच्या काळात तर एखाद्याला पनिशमेंट पोस्टिंग द्यायची आहे त्याला टाका गडचिरोलीमध्ये अशा प्रकारे सांगितलं जायचं। पण आम्ही हे चित्र बदललं। आम्ही सांगितलं गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा नाही आहे, गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे। हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे, त्यामुळे या जिल्ह्याचं चित्र आपल्याला बदलावं लागेल। आणि आज आपण पाहतोय एक प्रकारे औद्योगिक क्रांती ही आपण गडचिरोलीमध्ये करतो आणि ही औद्योगिक क्रांती करत असताना या ठिकाणी आपण हा प्रयत्न सुरू केला आहे की गडचिरोलीला देशाचं स्टील हब तयार करायचं। पण ते स्टील हब तयार करताना आमचं जल, जमीन आणि जंगल याचा विनाश न होऊ देता त्याचंही संवर्धन करायचं आणि म्हणून एवढं चांगलं वनआच्छादित असलेल्या गडचिरोलीमध्ये 5 कोटी झाडं नव्याने लावण्याचा निर्णय आपण केला। पुढच्या 2 वर्षांमध्ये 5 कोटी नवीन झाडं ही आपण गडचिरोलीमध्ये लावू। त्यातले 40 लाख झाडं यावर्षी आपण ऑलरेडी लावलेली आहे आणि देशातला 1 नंबरचा हिरवा जिल्हा देखील हाच गडचिरोलीचा जिल्हा असेल हाही निर्णय आम्ही केला। आणि त्यासोबत आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत। त्या सगळ्या उद्योगांना आपण सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जो काही रोजगाराचा निर्माण होईल तो स्थानिक भूमिपुत्रांनाच तुम्ही ते दिलं पाहिजे। आणि आज आपण पाहू शकता या कुठल्याही उद्योगामध्ये गेल्यानंतर 80% पेक्षा जास्त स्थानिक भूमिपुत्रांना, आपल्या दलित, आदिवासी, ओबीसी या आमच्या सगळ्या तरुणांना आज त्या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे आणि तो मिळतोय आणि पुढच्या काळामध्ये लाखो रोजगार या ठिकाणी तयार होतील आणि ते आपल्या लोकांना मिळतील। आपलंही जीवन मोठ्या प्रमाणात बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल। आज मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर करता आपण पैसे दिले। वन विभागाच्या अडचणींनी जे रस्ते आमचे थांबले होते आमच्या सहपालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारचं त्या ठिकाणी आपण होकार आणला, सगळं त्याचं नीट इंटरप्रिटेशन केलं आणि आता या सगळ्या रस्त्यांचा मार्ग खुला झाला आणि त्यासोबत 500 कोटी रुपये अतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चर करता आपण या ठिकाणी दिले, ज्यामध्ये रस्त्यांची कामं, पुलांची कामं ही मोठ्या प्रमाणात आपण सुरू केली। त्यामुळे दळणवळणाच्या सोयी या मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमध्ये निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे। एस मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।